हॅलो एव्हरीवन. तर आज मी बनवली आहे काजू कतली. खूप दिवसांपासून घरात मला काजू दिसत होते, तर म्हटलं चला काजू कतली बनवूया. तर होममेड काजू कतली मी कशी बनवली आहे तर चला बघूया. तर त्यासाठी इथे आधी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी साखर ॲड केलेली आहे. पाक आपला होईपर्यंत आपण इथे काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे मी घेतलेत काजू, ते आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्या काजूची छान पावडर करायची आहे, जी हाताला अशी सॉफ्ट लागेल. त्यामध्ये दाणे राहिले नाही पाहिजे, ते आपल्याला बघायचं आहे. एकदम छान अशी बारीक झाली पाहिजे आपल्याला. तर आपण बघूया आपला पाक तयार झाला आहे की नाही. तर आणखीन तयार झालेला नाही आहे पाक, थोडासा वेळ लागेल. तर इथे पहा आपला पाक खूप छान तयार झालेला आहे. एक तार झाली पाहिजे पाकची. ते मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, घाईमध्ये काही ते दाखवता आलं नाही. तर डायरेक्ट मी आता इथे पावडर ॲड केली आहे. त्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतले. हे छान आपल्याला असं आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा तूप ॲड केलेला आहे. ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक ताट घेतलं आहे, कारण माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हता, म्हणून मी इथे एक ताट घेतलं आहे. त्याला उलटं करून थोडंसं तूप लावलं आहे, जेणेकरून ते मिश्रण याला चिटकू नये. ते मी याच्यामध्ये काढले आणि असं गोल लाटून घेतले. गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचे. जसं आपल्याला आकार हवा आहे तसं आपल्याला गरम असतानाच त्याचे कट करून घ्यायचे. त्यानंतर थंड झाल्यावरती ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली काजू कतली थंड झाले. तर आता मी हे काढून घेते एक एक. कशी वाटली तुम्हाला होममेड काजू कतली? बाहेरचं खाण्यापेक्षा घरी पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.